राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सुनील तटकरे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते श्रीयुत धनंजय मुंडे, शहराचे अध्यक्ष श्रीयुत रंजन ठाकरे, जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र पगार, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि हजाराच्या संख्येने उपस्थित असलेल्या सहकारी बंधू भगिनींनो, मला सुरुवातीलाच जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर नाशिक या 5ही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जो कार्यक्रम घेतला, शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नाच्या संबंधीचं दुखणं वेशीवर मांडण्याच्या संदर्भातला हल्ला मोर्चा माध्यमातून तो सर्व सहकार्याने आपण प्रचंड यशस्वी केला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद द्यायला मला आनंद आहे. तुम्ही एक वातावरण तयार केलं, त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं आणि माझी खात्री आहे की देशाची राजधानी दिल्ली इथे सुद्धा तुमचा संदेश हा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीच्या सोबत या देशातली कोणतीही सत्ता ही तुम्हा लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हा एक इतिहास हा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना घडवायचा आहे आणि त्या दृष्टीनं हा आजचा या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. बऱ्याच दिवसातून आज मी नाशिकला आहे. सहजच येताना बघत होतो की नाशिकमध्ये काय बदल झालेत, नवीन काय बघायला मिळतंय. तर माझ्या वाचनामध्ये आलं होतं की हा जिल्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतला. घोषणा झाली, पण या दत्तक बापांनी फोडाछाड्या जिंकून सुद्धा बघितलं नाही. आणि म्हणून वेळ ही आलेली आहे की आम्हाला घोषणा आणि दत्तक बाप नको. आमच्या घरातला म्हातारा कोतारा असला तर आमचा जीवाभावाचा बाप आम्हाला पाहिजे. त्या बापाच्या हिताची जपणूक करणं आणि तोच आमच्या खांद्यावर पाठीवर मायेची गाव पुरवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भारूची बाप आम्हाला आवश्यकता नाही, ही भावना आज मला या ठिकाणी लोकांच्याच ऐकायला मिळाली. हे राज्य खर्चच मोठे गमतीचे. घोषणा करायला यांचा हात कोणी धरणार नाही. आधीच्या मित्रांनी सांगितलं, ते राज्याचे प्रमुख असो, देशाचे प्रमुख असो, मुक्तपणाने बोलायचं आणि पदरात काही द्यायचं नाही. आणि त्याचा परिणाम आज या देशातल्या विविध भाषा भागामध्ये गेल्याच्या नंतर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये एक प्रकारचं वेगळं चित्र बघायला मिळतं. शेती हा या देशाचा कणा आहे. या देशामध्ये 60% पेक्षा अधिक वर्ग हा शेतीवर आहे. आणि 116 कोटी देशाच्या लोकांचा भुकेचा प्रश्न हा सोडवण्याची धमक या देशातल्या शेतकऱ्याच्या मनगटामध्ये. आणि ही स्थिती त्यांनी या देशामध्ये निर्माण केली, घाम घालून, कष्ट करून आणि देशाचा चेहरा बदलला.
आज त्या ठिकाणी काय बघायला मिळते याचा उल्लेख या ठिकाणी केला. एक बालिका बोलत होती आणि तिने सांगितलं तिच्या आईवडिलांनी आत्महत्या केली. ती पोरगी उघडी पडली, फोलकी झाली. कोणाकडे बघायचं? आज शेतकऱ्याच्या घरामधल्या 77 वर्षांना आत्महत्या करण्याच्या संबंधीची वेळ आली. ही स्थिती या राज्यकर्त्यांनी केली. मध्यंतरी हा प्रश्न काही लोकांनी देशाच्या सुप्रीम कोर्टात मांडला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं केंद्राला की आत्महत्येची नक्की परिस्थिती काय ती सांगा, अधिकृत सांगा. केंद्र सरकारने देशाच्या सुप्रीम कोर्टाला ॲफिडेव्हिट करून दिलं की आमच्याकडे अधिकृत माहिती अशी आहे की दर वर्षाला या देशामध्ये 12,000 शेतकरी आत्महत्या करतात. हे मी नाही सांगत, केंद्र सरकार सांगतं. आणि सगळ्यात नाही सांगितलं, सुप्रीम कोर्टात त्यांनी सांगितलं. खरं म्हणलं तर त्यापेक्षा सुद्धा अधिक आत्महत्या होतात. पण 12,000 शेतकरी दरवर्षी आत्महत्या करतात. हे विधान देशाच्या सत्तेवर बसलेल्या सरकारचं आहे. याचा अर्थ या सगळ्या वर्गाच्याकडे बघण्याच्या संबंधीचा त्यांचा दृष्टिकोन हा काय हे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दुसरीकडे एका ठिकाणी माहिती आहे की या देशामध्ये आत्महत्याचा दर वाढतोय आणि तो जवळपास 42% जवळपास जाऊन पोहोचला आहे आणि आणखीन सुरू होते अशा प्रकारची स्थिती दिसते. धर्मापासूनचं एक उदाहरण या खानदेशातलं झालं. समज महाराष्ट्रातला शेतकरी अस्वस्थ झाला. तो धर्मापाठी धुळ्याहून जाऊन मंत्रालयाच्या दारामध्ये बसला होता. त्याची जमीन सरकारने घेतली. तो फक्त एवढंच म्हणत होता की इतरांना जी किंमत दिली नुकसान भरपाईची ती मला द्या. नाही दिली. शेवटी आत्महत्याचा रस्ता करायला सांगितलं. आणि आज त्याच्या पत्नीने सुद्धा जाहीर केलं की माझ्या नवऱ्याने ज्या रस्त्याने आम्हाला मार्ग दाखवला हे सरकार आमचा प्रश्न सोडत नसेल तर मला सुद्धा त्या मार्गाने जावं लागेल. की आमची आई बहीण ती सुद्धा आत्महत्येच्या संदर्भातला विचार करते. कसं हे सरकार आहे? बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस त्यांनी आणले. त्याला सत्तेवर राहण्याच्या संबंधीचा अधिकार नाही. आम्ही काही जास्त मागत नाही. आम्ही एवढंच सांगतो की आमच्या घामाची किंमत आम्हाला द्या. आमच्या डोसक्याचं उजवलं आणि नुसतं सांगत नाही, त्याचा उल्लेख या ठिकाणी अनेकांनी केला. सत्ता तुम्ही हातामध्ये दिल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं आम्ही माफ करून टाकतो. नुसतंच माफ केलं नाही, नवीन कर्ज देण्याच्या संबंधी मोठी रक्कम उपलब्ध केली. ज्या ठिकाणी सगळं मिळून कर्जाचा पुरवठा मर्यादित होता हा जवळपास 600 पटीने वाढवला. आणि नुसता वाढवला नाही तर व्याजाचा दर 3 लाख रुपयापर्यंत कर्ज घेणारा शेतकऱ्याला 3 ते 4% व्याजाचा दर केला. आणि नेहमीच परत करत असेल तर 0% सुद्धा निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतला. शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संबंधीची आस्था असलेल्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असल्याच्या नंतर काय होतं या संबंधीचा निर्णय त्या कालखंडामध्ये दिलेला होता. पण आज तुम्ही यांच्याकडे झुकून बघायला तयार, काय वाटेल ती भाषण करताय, सांगताय, मोठ्या मोठ्या भाषेत सभेमध्ये सांगताय. माझ्या वाचनात आलं एका मंत्री महोदयांनी सांगितलं की आमचं सरकार आल्याच्या नंतर एका रकमेनं आम्ही सगळं फेडलं करतो. आणि सांगितलं आता तुम्ही चिंता करू नका, तुमचं सगळं फिटलं. काय फिटलं कोणाला नाही सांगणे अवघड. फिटलं फिटलं म्हणून सांगितलं, कशाचा पत्ता नाही फिटलं. सातबाराचा उतारा तसाच, भांडी कुंडी बाहेर काढण्याच्यासाठी नोटीस तशी,
शेतकरी वर्गाची बेबूक आणि त्याच्या बाजूचा पंचनामा हा तसाच हे सूत्र घेऊन आजचं सरकार जात असेल तर याला सत्तेचा अधिकार नाही. या संबंधीचा हा हल्लाबोल आहे. हा हल्लाबोल स्वस्त बसणार नाही. तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोचेल आणि दिल्लीला आणि मुंबईमध्ये आम्हा लोकांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या गाडीला धक्का देऊन त्याला सत्तेपासून दूर केल्याशिवाय राहणार नाही. हाच निर्धार आज या ठिकाणी नाशिकच्या ठिकाणून आपल्याला या निमित्ताने करायचा आहे. तरुण पिढीची अवस्था गंभीर आहे, त्याचा उल्लेख आधीच्या मित्रांनी केला. जागा रिक्त आहेत, भरल्या जात नाही. नवीन कारखानदारी येत नाही, नवीन हाताला काम येत नाही. शेतीच्या बाहेर लोकांनी पडलं पाहिजे. मी सतत सांगतोय की दिवसेंदिवस जमीन कमी होते, शेतीवरची माणसं वाढते, आमचं कुटुंब वाढतंय. आम्ही स्वतंत्र झालो त्यावेळेला 35 कोटी होतो, आता 112 कोटी झालो. 35 कोटी होतो त्यावेळची जमीन आणि आजच्या जमिनीत फरक आहे. आज जमीन कमी झाली. हा रस्ता झाला मुंबईवरून नाशिकला याचा भुजबळ साहेबांनी केला. त्या रस्त्याच्यासाठी जमीन गेली, धरणासाठी जमीन गेली, नवीन प्रकल्पासाठी जमीन गेली, सातपूरच्या औद्योगिक वसाहतीसाठी जमीन गेली, या ठिकाणचा मिक्सच्या संबंधीचा कारखाना काढला त्यासाठी जमीन गेली. जमीन जाते आणि जमिनीवर अवलंबून असलेली माणसं मात्र वाढतात, कारण आमचं कुटुंब वाढलेलं आहे. आणि याचा मार्ग करायचा असेल तर सगळ्यांनी शेती एक शेती करून चालणार नाही. कुटुंबातला एक माणूस एक मुलगा शेतीत जीव आणि दुसरा दुसरे धंद्यामध्ये जीव. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी दुसरे धंदे आणि दुसरी रोजगाराची संधी ही नव्या तरुणांना उपलब्ध करून दिली पाहिजे. तर शेती सुधारेल आणि त्या तरुणाचं घरही सुधारेल. आज त्या पद्धतीची नीती आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आणि देशाला गरजेची आहे. पण या संबंधीचा विचार आजचे राज्यकर्ते करायला तयार नाहीत आणि म्हणून आम्हाला विचार करायचा की हे आम्हाला पसंत नाही. आज याच्या माध्यमातून आम्हाला सुटका होणार नाही, आमच्या प्रश्नाची सुटका होणार नाही आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. नाशिक हे महाराष्ट्राच्या कष्टकरी लोकांचा एक महत्वाचा जिल्हा आहे. उत्तम शेती कशी करावी याचा आदर्श तुम्ही दिला. इथला आदिवासी मर राबून आपली शेती संपन्न करण्याचा प्रयत्न करतोय. आज म्हणून नाशिक असेल, नगर असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, इथला प्रत्येक सामान्य माणूस आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. पण त्याच्या पाठीशी सरकारची नीती मदतीला भक्कमपणाला उडी लागली पाहिजे. आज ती त्या ठिकाणी दिसत नाही. हा खऱ्या अर्थानं आपल्या पुरता प्रश्न महत्वाचा आहे आणि त्याची उदाहरणं अनेक दिसतात. जर दोन्ही उत्पन्न घेतलं, शेतीचं उत्पन्न घेतलं, मी आकडेवारी काढली आपल्या भागाची. आज आपल्या भागामध्ये सुद्धा प्रत्येक पिकाचं आज उत्पन्न घटलेलं अशा प्रकारचं चित्र बघायला मिळतं. मी सरकारी आकडेवारी काढली, खरीप पिकाचा अनुभव माहिती घेतली. ज्वारीचं पीक 32% उत्पादन घेतलं, बाजरी 19% घटली, नाचणी 60% घटली, तूर 14% घटली, भुईमूग 9% घटलं, तीळ 41% घटलं, सूर्यफूल 27% घटलं, ज्वारी 43% घटली आणि रबीमध्ये गेल्या गहू हे 37% घटलं. आज प्रत्येक ठिकाणी दर एकराचं उत्पादन कमी होत आहे. हे चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या मालाची चांगली किंमत दिली जात नाही आणि शेतकऱ्याची भांडवली गुंतवणूक करण्याची ताकद ही दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. त्या सगळ्या गोष्टीचे परिणाम आज दुष्परिणाम आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात आणि म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि हाच प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आपल्याला महत्वाचे बदल करण्याच्या बद्दलचा पर्याय राहिलेला नाही. कर्जमाफीच्या संबंधीचा प्रश्न, कर्जमाफी आम्ही केली. आज
फडणवीस सरकार सुद्धा सांगते आमची कर्जमाफी करायची तयारी आहे, काही प्रमाणात आम्ही केलं. दिल्लीमध्ये स्वच्छ सांगतात कर्ज आम्ही माफ करणार नाही. एकदा दिल्लीने कर्ज माफ करणार नाही सांगितल्याच्या नंतर 100% कर्जमाफी करण्याची ताकद आजच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्या सहकार्यांच्यात नाही, कारण तुमच्याबद्दलची आस्था त्यांच्या मनामध्ये नाही. त्यांनी सांगितलं आम्ही कर्जमाफी केली. मी आत्ताच विचारत होतो बनकरांना, नाशिक जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महत्वाची, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, नगर बँक असेल, जळगाव बँक असेल, तिथे आकडेवारी आम्ही काढली. कशी कर्जमाफी केली? कर्जमाफी पुरेपूर केली नाही. या उलट त्यांनी आदेश काढले की त्यांच्या डोक्यावर जे काही ओझा असेल त्या ओझा त्यांच्या दाखल त्यांच्या खात्यावर तुम्ही नोंद करून टाका. त्यांनी त्या ठिकाणी जाहीरपणानं पत्र काढले रिझर्व्ह बँकेनं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की मध्यंतरी एक स्थिती आली नोटा बदलीची. नोटा बदलल्या, काही नोटा बदलून दिल्या, काही बदलून दिल्या नाही. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोटा काही शिल्लक राहिल्या, पुणे जिल्हा बँकेच्या राहिल्या, नगर जिल्हा बँकेच्या राहिल्या. 10 वेळेला मी अर्थमंत्र्यांना जाऊन भेटलो. हा शेतकऱ्याचा पैसा आहे, हा सोसायटीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या लोकांचा पैसा आहे, हा शिक्षण संस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या सोसायटीचा पैसा आहे, हा पुरवठा सोसायटीमधल्या सामान्य माणसांचा पैसा आहे. आणि त्याची रक्कम तुम्ही नोटा बदलायच्या मध्ये बदलून देतो म्हणून सांगितले, ती तुम्ही 100% देतो म्हणून सांगितली, ती दिली नाही. काही रक्कम ठेवली. आज 2 वर्ष होऊन गेली. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं 8 तारखेला ऑक्टोबरच्या 2 वर्षाच्या पूर्वी की ही नोट 500ची आणि 1000ची कागदाचा तुकडा झाला, आम्ही बदलून देणार आहोत. आता त्यांनी पत्र पाठवलं नाशिक जिल्हा बँकेला, जी काही रक्कम राहिली ती रक्कम आता आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या अकाउंट्सला तोटा म्हणून दाखवा आणि हे तुमचं नुकसान सहन करा. हे पत्र नाशिक बँकेला पाठवलं, पुणे बँकेला पाठवलं, नगर बँकेला पाठवलं, अनेक बँकेला पाठवलं. नोटा घेतल्या यांनी, बदलून द्यायची जबाबदारी त्यांनी. आणि त्यांनी आता सांगितलं मी बदलून देऊ शकत नाही, त्या नोटा फाडून टाका आणि तुमचं नुकसान दाखवा. कोणाचे पैसे? सामान्य माणसाचे पैसे. म्हणजे यांची नीती काय, यांची नियत काय सामान्य माणसाच्या बद्दलची, त्यांची नियत काय शेतकऱ्यांच्या बद्दलची, त्यांची नियत काय कष्ट करणाऱ्या कामगारांच्या सोसायटीत आपली गुंतवणूक करणाऱ्या कामगारांच्या बद्दलची, हे या निमित्तानं स्पष्ट झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकच सांगतात, आता बस झालं, आता बस झालं. खूप सहन केलं 3-3.5 वर्षामध्ये. आता तयारीत राहिलं पाहिजे. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळेला याला खड्यासारखं बाजूला करून या ठिकाणी सत्तेचं वाटतं ते बदललं पाहिजे आणि ते बदलण्याच्या संबंधीच्या तयारीला आपण मनापासून लागलं पाहिजे. माझी तरुण मित्रांना एकच विनंती आहे की तुमचं जीवन घडवायचं असेल, तुमच्या जीवनात परिवर्तन करायचं असेल, शेतकऱ्याला मला हेच सांगायचे की तुझ्या जीवनामध्ये स्थिरता आणायची असेल, आदिवासीला मला हेच सांगायचे की तुला सन्मानानं जगण्याचा, तू असेल, दलित असेल, भटकं विमुक्त असेल, ओबीसी असेल, या सगळ्यांना सन्मानानं जगायची संधी मिळायची असेल तर आज आम्हाला इथं परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आया बहिणींचा सन्मान राखायचा असेल तर त्यासाठी परिवर्तन हा एकमेव विचार आहे आणि त्यासाठी हा हल्लाबोल आहे. तो हल्लाबोल आम्ही यांना घालवल्याशिवाय थांबवणार नाही. एवढंच निर्धार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि आपल्याला सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.